बातमी आता नंदुरबार संदर्भातली आहे। नराधम आरोपी चेतन कोळीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चेतन कोळीने 53 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। नंदुरबारमध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत ही तक्रार दाखल केली। न्यायालयामध्ये 649 व्हिडिओज आणि 100 पेक्षा जास्त फोटो हे सादर करण्यात आले। तर आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये आणखीही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे। पीडितांमध्ये काही तरुणांचाही समावेश असल्याचं समोर आलंय। 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या दरम्यानच्या काळात हे अत्याचार झाल्याचं पाहायला मिळतंय। पीए विजय टिपारे याला देखील अटक केलेली आहे। त्याच्याकडे यश टिपारे याला देखील अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत ते देखील आपण ऑडिओ क्लिप त्याचं पेन ड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेन ड्राईव्ह हजर करून घेत आहोत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे, परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।